Two incandescent bulbs rating 230 volt 100 watt 230 volt 500 watt are connected in parallel across the mains. As a result, what will happen? सांगा. करेक्ट. आणि जर सिरीज मध्ये असं तर 100 वॅटचं. ते डेरिव्हेशन झालं ना आपलं, तर बघायचं आता. करू शकताय डेरिव्हेशन त्याचं. बघा अशा टाईपचे क्वेश्चन असतात तर सोपं आहे. हे आपल्या घरचं उदाहरण आहे. म्हणजे काय, घरात जे आपण बघतोय, आपल्या घरात वेगवेगळ्या रूम मध्ये वेगवेगळ्या रेटिंगचे बल्ब आहेत असं समजू. ज्या रूम मध्ये हायर वॅटेजचा बल्ब आहे त्या रूम मध्ये प्रकाश जास्त असणार, ऑब्विस आहे. 100 वॅटचा बल्ब आणला तुम्ही, मार्केटमध्ये इनकॅन्डेसंट बल्ब मिळतात, आता बंद झाले ऑलमोस्ट मिळायचे. इनकॅन्डेसंट बल्ब त्याच्याऐवजी जर तुम्ही 500 वॅटचा लावला तर 500 वॅटचा प्रकाश जास्त देतोय एज कम्पेअर टू 100 वॅट. पॅरलल मध्ये असं असते. सिरीज मध्ये काय असते, सिरीज मध्ये बघा पॅरलल मध्ये हायर वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर आणि सिरीज मध्ये लोअर वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर. सिरीज मध्ये लोअर वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर. पण ह्याच्यावर एवढेच क्वेश्चन असतात का, नाही. ह्याच्यावर बघा, हा जो सेकंड टाइप आहे ना, याच्यात एक अजून एका प्रकारचा क्वेश्चन येतोय की विच बल्ब विल फ्यूज आउट. ठीक आहे, ब्लोन आउट, अशा टाइपचे क्वेश्चन असतात. मग त्यावेळी कसं करायचं. बर बघा, आता समजा हाच क्वेश्चन आहे, आन्सर तर मिळाला आपल्याला. ठीक आहे, या क्वेश्चनचा आन्सर मिळालं, पण याच्या जागी पॅरललच्या जागी सिरीज आलं. एक्झामला पॅरललच्या जागी सिरीज आलं आणि तुम्हाला काय विचारलंय, ऑप्शन बघा काय आहेत. हे पहिला ऑप्शन आहे 100 वॅट बल्ब विल ग्लो ब्राइटर, 500 वॅट बल्ब विल ग्लो ब्राइटर. सी ऑप्शन आहे याच्या जागी, म्हणजे याच्या जागी सी ऑप्शन आहे 100 वॅट बल्ब विल ब्लोन आउट. डी 500 वॅट बल्ब विल ब्लोन आउट. आणि ई कांट से. कांट से असं क्वेश्चन आहे. ठीक आहे, असे 5 ऑप्शन आहेत आणि खाली याचे रिलेटिव्ह ऑप्शन फ्रेम झाले की पॉसिबिलिटी ऑप्शन ए अँड ऑप्शन सी, ऑप्शन बी अँड ऑप्शन सी, ऑप्शन ए अँड ऑप्शन डी, बी अँड ऑप्शन डी, ए अँड ऑप्शन ई. अशा टाइपच्या अजून क्वेश्चन मध्ये घेतले. ठीक आहे, मग काय करायचं. झालं ना, वाटत होतं सोपा क्वेश्चन, सोप्याचं केलं अवघड. नवनीतची ऍड काय, अवघड सोपे झाले हो. इथं काय, सोपे अवघड झाले हो.
आता काय करायची? ठीक आहे, मग त्यासाठी ट्रॅडिशनल अनालिसिस करायचं गरजेचं असते. तर ज्यावेळी हे दोन ऑप्शन ऍड होतात ना, त्यावेळी तुम्हाला डायरेक्ट लिहिता येत नाही. मग कसं लिहायचं, मग काय करायचं बघा. पहिला बघा, तुम्हाला काय करायला लागतं याच्यात. काय बघा, बल्ब 1 दिलाय. काय दिलाय? 230 व्होल्ट आणि 100 वॅट. आणि बल्ब B2 दिलाय 230 व्होल्ट आणि 500 वॅट. 500 वॅट. आता तुम्ही या दोन गोष्टींवरनं रेजिस्टन्स काढू शकताय. जर आता हे बघा, ज्यावेळी त्यांचा उद्देश आहे ना MCQ फ्रेम करायचा आहे हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, आणि तुमच्या एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर नाहीत, त्यावेळी इथं 230च्या जागी 200 होते. तर सोपं करते. 230च्या जागी 200 होते. प्रॉब्लेम थोडासा सोपा होतो. त्यामुळे घाबरायचं काही काम नाही. आता तुम्हाला जरा कॅल्क्युलेटर काढायला लागेल. मोबाईल कॅल्क्युलेटर काढा. गेटमध्ये अशी येऊ शकते क्वेश्चन, पण गेटमध्ये एवढं चिल्लरला त्यांनी हे करत नाही. हा, टाइम कन्झ्युम करायचा असेल तर 1 मार्काला असा क्वेश्चन येऊ शकतोय गेटमध्ये. मला सांगा आता ह्याचं R1 काय येणार? याच्यात ना R1 काय येणार? V²/P काय येणार सांगा? 230² वॅट. 230² किती आला? 529. हो हो. इथे किती येणार सांगा? 1068. 5.9 येते ना? 5.8. 106 ओहम आला. ओके, मग तुम्ही काय करायचं आता? याचा I1 काढायचा. हा काय असणार? I1 रेटेड असणार. रेटेड कसा काढणार? I1 कसा काढणार? 230 भागिले 529 किती येतं बघा? I1 रेटेड. आणि इथं I2 रेटेड काढा. काय येते? 230 डिवायडेड बाय 106. इथे किती येते? 0.43 एम्पियर. आणि इथे किती येतोय? 0.2.16. 2.16 एम्पियर. आता बघा याचा अर्थ काय? हे दोन करंट आले, याचा अर्थ काय? जर मला फुल ब्राईटनेस पाहिजे असेल, B1 बल्बचा फुल ब्राईटनेस पाहिजे असेल, तर 0.43 एम्पियर करंट त्या बल्ब मधून फ्लो व्हायला पाहिजे. फुल ब्राईटनेस पाहिजे असेल तर. आणि दुसऱ्याचा अर्थ काय की जर मला 500 वॅट मध्ये फुल ब्राईटनेस पाहिजे असेल तर त्यातनं 2.16 एम्पियर एम्पियर करंट फ्लो व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता कन्सेप्ट काय आहे? हे दोन बल्ब सिरीज मध्ये लावले. आता बघा, सिरीज मध्ये लावले म्हणजे हे असं, आणि व्होल्टेज किती असणार आहे इथं? 230 व्होल्ट. 230 व्होल्ट. तुम्हाला काय काढायचं? इथला करंट काढायचा आहे. आता कसा काढणार करंट? रेजिस्टन्सेस काढले ना आपण, म्हणजे तुम्ही काय करणार? ह्याला रेजिस्टन्सनं रिप्लेस करणार, याला रेजिस्टन्सनं रिप्लेस करणार, आणि इथं 230. याचं उत्तर सांगा मला. हा किती? R1 किती आलाय? 529. आणि हा आलाय 106. हा,
इथला आय सांगा बरं टोटल. आय काय येणार बघा 230 डिवायडेड बाय 529 प्लस 106 काय आलं उत्तर 0.36 0.36 एम्पियर 0.36 एम्पियर. आता यातनं काय कळालं बघा, जर दोन बल्ब सिरीज मध्ये लावले तर 0.36 कुणाच्या जवळ आहे करंट, B1 च्या जवळ आहे. B1 चा रेटेड करंट किती आहे 0.43 आणि ह्याचा करंट किती आहे B2 चा 2.16. म्हणजे टोटल करंट सर्किट मधला टोटल करंट हा I1 रेटेडच्या जवळ आहे. म्हणजे बल्ब B1 विल ग्लोज ब्रायटर ग्लो करणार तो. आता समजा कॅल्क्युलेशन करता करता हा जर जास्त गेला याच्यापेक्षा तर काय होणार आहे, ह्याचा अर्थ ऑप्शन सी येणार 100 वॅट बल्ब विल ब्लोन आउट. आणि जरास कॉमन सेन्स विचार करून सांगा, कधी जास्त जाईल होतं, कधी जास्त जाईल करंट, कधी करंट जास्त जाईल. करेक्ट, सप्लाय व्होल्टेज जास्त झाल्यावर. म्हणजे काय, जर समजा B1 चं रेटिंग दिले 230 व्होल्ट, B2 चं पण रेटिंग दिले 230 व्होल्ट आणि कनेक्ट करताना दोन्ही सिरीज मध्ये कनेक्ट केल्यानंतर समजा ते जर हायर व्होल्टेजला कनेक्ट केले त्यांच्या रेटिंग पेक्षा हायर व्होल्टेजला, तर डेफिनेटली आन्सर काय येते, डेफिनेटली नाही म्हणताय ना, पण पॉसिबिलिटी आहे, हायर पॉसिबिलिटी आहे त्याची की 100 वॅट बल्ब विल ब्लोन आउट अशा टाईपचा आन्सर येऊ शकतो. तुम्ही ट्राय करून बघा. समजा 230 व्होल्टच्या जागी जर आपण घेतलं 300 व्होल्ट, बल्ब 300 व्होल्टला कनेक्ट केला, किती येतो बघा आन्सर त्याचं. बल्ब 300 व्होल्टला कनेक्ट केला, 230 व्होल्टच्या जागी तर 300 व्होल्टला कनेक्ट केला, 300 भागिले 229 प्लस 106, 300 भागिले किती येते, 300 भागिले बघा 300 व्होल्टला जर कनेक्ट केला बल्ब, याच्या जागी जर मी 300 व्होल्ट घेतलं, 300 व्होल्ट जर घेतलं तर आय काय येतो, किती येतो 0.47. म्हणजे याचा अर्थ हा टोटल सर्किट मधला करंट गेला 0.47 आणि I1 चा रेटेड करंट आहे 0.43. म्हणजे ह्याचा अर्थ डेफिनेटली बल्ब B1 विल ब्लोन आउट. समजलं का. तर अशा कमेंट करायच्या. त्यामध्ये एक गोष्ट सांगतो, थोडासा कॉमन सेन्स परत एकदा सांगणार आहे मी ती गोष्ट. समजा ह्याचं रेटिंग 220 व्होल्ट आहे, B1 चं रेटिंग 230 व्होल्ट, B2 चं रेटिंग 230 व्होल्ट आणि दोन्ही सिरीज मध्ये कनेक्ट केल्यानंतर त्यांचं पण कॉमन व्होल्टेज जर 230 व्होल्ट दिलेला असेल तर डेफिनेटली आन्सर काय येणार, 100 वॅट बल्ब विल ग्लोज ब्रायटर. 100 वॅट डेफिनेटली आन्सर. आणि जर इथं जर हायर व्होल्टेज दिलं, दोन बल्ब कॉमन मध्ये कनेक्ट केल्यानंतर कॉमन व्होल्टेज हे त्यांच्या रेटेड व्होल्टेज पेक्षा जर जास्त दिलं असेल तर तिथं पॉसिबिलिटी आहे की 100 वॅट बल्ब विल ब्लोन आउट, हे यायची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे जरी तो कॉमन व्होल्टेज जर जास्त दिलं तर त्यावेळी तुम्हाला हे अनालिसिस करायला लागणार, पेपरला अनालिसिस करायला लागणार. एमपीएससी मध्ये असे क्वेश्चन्स, ट्रिकी क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, असे ट्रिकी क्वेश्चन्स यायची पॉसिबिलिटी आहे. एमपीएससी ची लेवल चेंज व्हायला लागल्या, पहिल्यासारखं राहिलं नाही कॉपी पेस्ट इतर कुठलेही क्वेश्चन्स आणून कॉपी करून टाकले असं नाही होत. एमपीएससी ला थोडस लेवल चेंज करावं लागलं. ठीक आहे, समजलं का. एवढं डिटेल अनालिसिस माहित पाहिजे
अशी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, प्रॅक्टिस अशी झाली पाहिजे. आता तुम्ही ज्यावेळी मिनी नोट्स लिहिणार, मिनी नोट्स मध्ये एक कन्सेप्ट लिहिली असेल तर त्याच्या खाली नोट्स म्हणून, शॉर्ट नोट्स किंवा इम्पॉर्टंट नोट्स म्हणून त्या तिन्ही कन्सेप्ट लिहायच्या. सिरीज मध्ये असेल तर काय, पॅरलल मध्ये असेल तर काय, आणि जर व्होल्टेज डिफरंट असतील तर काय, तिन्ही कन्सेप्ट लिहायचे. ठीक आहे.